हाय हॅलो नमस्कार. आज आहे फ्रेंडशिप डे. तुम्हा सगळ्यांना हॅपी फ्रेंडशिप डे. तर घरातली मी काही कामं आवरून घेतली, अर्धा स्वयंपाक करून घेतला, कारण तृषा मागे लागली होती की आपण ग्रीटिंग बनवूयात त्रिशासाठी. आणि गेल्या वर्षी ती छोटी होती, तिला फ्रेंडशिप डेचं म्हणजे काही सांगितलं तरी तिला कळालं नसतं. यावर्षी मग ग्रीटिंग बनवता आहे ना, मी तिला फ्रेंडशिप डे काय असतं ते सगळं सांगितलं. आणि तिला या अशा गोष्टी बनवायला खूप आवडतं. मग मी जे काय सांगितलं तिने तसं बनवलं. तृषाची फर्स्ट फ्रेंड त्रिशा ती येणार होती घरी, कारण आणि त्याचा पण बड्डे. आज आपण केक कटिंगसाठी त्यांना बोलवलं होतं. मग खाली गेलो, तृषासाठी छान फ्रेंडशिप बँड घेतले, तिच्या फ्रेंड्सला ती बांधेल, कारण इथे बिल्डिंगमध्येही तिला तर छान फ्रेंड्स झालेले, तेही घरी येतात, तिच्याशी खेळतात. तर मग म्हटलं त्यांच्यासाठी घेऊयात. त्यानंतर केक घेतला अनितासाठी, आणि रामा भाऊजी, मिलन, अनिता हे सगळे लहानपणापासून सोबत, आणि आता हे सगळे आत्तापर्यंत सोबत आहेत. तर मग आमच्या मुलीही आम्ही ज्या वयाचे आहेत तिथपर्यंत त्यांची मैत्री टिकली पाहिजे, हेच आमचे प्रयत्न चालू असतात. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट असं मुलींना समजून सांगितलं ना की मैत्रीसाठीही छान असतं ते. तर मग रामा भाऊजा, अनिता आणि अनिताचा भाऊ हा ओम, हे सगळेजण घरी आले होते. छान सेलिब्रेशन झालं, आणि त्याचा बर्थडेही आणि फ्रेंडशिप डेही. थोडा वेळ बसलो, गप्पा वगैरे मारल्या, आणि एकंदरीत आजचा दिवस आहे ना खूप छान गेला, हॅपी गेला. कारण असं कोणी घरी आलं की जुन्या गोष्टी निघतात, गप्पा, हशी, मजाक, सगळं काही असं रिलॅक्स होतं, आणि डे एकंदरीत छान जातो. तर पुन्हा एकदा सगळ्यांना हॅपी फ्रेंडशिप डे.